तर आता राजकीय वर्तुळातून आलेल्या प्रतिक्रिया पाहूयात। सच्चा शिवसैनिक होते। कोणताही पक्ष किंवा कोणत्याही व्यक्तीच्या आयुष्यामध्ये चढ उतार येत असतात। संकटाच्या काळामध्ये सुद्धा ते शिवसेना प्रमुखांसोबत राहिले, शिवसेनेसोबत निष्ठेने राहिले। एवढंच नव्हे तर ज्या वेळेला शिवसेना प्रमुखांना अटक झाली होती बेळगाव कारवारच्या सीमा आंदोलनाच्या वेळेला, तेव्हा शिवसेना प्रमुखांसोबत मनोहर जोशी आणि दत्ताजी साळवी सुद्धा होते। एकूणच जीवाला जीव देणारे हे सगळे शिवसेना प्रमुखांचे निष्ठावान शिवसैनिक हे आपल्यातून निघून जात आहेत। हे फार मोठं एक दुर्दैव आहे। मनोहर जोशी सर एक राजकारणातलं अतिशय सुसंस्कृत अशा प्रकारचं नाव होतं। ते सुसंस्कृत तर होतेच, पण मुत्सद्दी होते। आपल्या कार्याची प्रचंड जाण त्यांना होती आणि कार्याप्रती एक मोठं समर्पण पण त्यांचं होतं। खरं म्हणजे त्यांच्या एकूण जीवनाकडे पाहिल्यानंतर एक मराठी माणूस काय करू शकतो याचं उत्तम उदाहरण म्हणजे जोशी सर होते। सामनाचे ते फार निष्ठावंत वाचक होते। सामना वाचून नेहमी फोन करायचे। किंवा असं आहे की जीवनामध्ये महत्त्व असं आहे की ज्येष्ठ सहकारी होते, ज्येष्ठ नेते होते। अनेकदा आम्ही एकत्र वावरलो, फिरलो, दौरे केले। त्यांच्याकडनं शिकण्यासारख्या अनेक गोष्टी होत्या। त्यातला एक म्हणजे वक्तशीरपणा। वेळेचं बंधन त्यांनी स्वतःवर घातलं होतं आणि वेळ पाळायची आणि राजकारणामध्ये वेळ पाळावी हे त्यांच्याकडून शिकावं। मनोहर जोशी सरांचं निधन झालं, अति वेदना झाल्या, दुःख झालं। एक परिवारातला माणूस गेल्याचं दुःख मला झालं, कारण मी त्यांच्या परिवारातला एक सदस्य म्हणून काम केलं। एक 25-30 वर्ष आम्ही एकत्र सहवासामध्ये होतो। एकत्र त्यांनी मला शिकवलं, मार्गदर्शन केलं, एकत्र आम्ही जेवण केलं, प्रवास केला। महाराष्ट्राच्या दिशेने मुख्यमंत्री असताना त्यांनी अनेक निर्णय घेतले जे दूरगामी परिणाम करणारे ठरले। आग्रह धरत असताना टोकाचा आग्रह धरायचे आणि त्यामुळे त्यांचे कुठले आक्षेप येऊ नये आपल्यावर ही भूमिका त्यांची राहायची। हसणं खेळणं हा त्यांचा स्वभाव होता।